नमस्कार. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील 2 तरुणांना नंदुरबारात लुटले. चाकूचा धाक दाखवत 59,000चा दरोडा. सुरत येथे काम देण्याचे सांगून नंदुरबारात बोलवले. सुनसान ठिकाणी नेऊन मारहाण व ऑनलाईन व्यवहारातून पैसे लाटले. नंदुरबार शहरात नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील 2 तरुणांना सुनसान ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310 311 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रामचंद्र मुकुंद साव राहणार धारावी मुंबई यांनी आरोपी विजय याने मोबाईलवर संपर्क साधून सुरत येथे टाईल्स कामासाठी 2 इसमांची गरज असून दिवसाला 1300 रुपये मिळतील असे आमिष दाखवले होते. त्यानुसार फिर्यादी व त्यांचा मित्र पवन साव यांना प्रथम सुरत येथे बोलवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दोघांना नंदुरबार येथे बोलावून दिनांक 21 मे 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकाजवळील पेट्रोल पंप परिसरातून कामाचे ठिकाण दाखवतो असे सांगत मोटरसायकलवर बसवून धुळे चौफुलीजवळ सुनसान भागात नेण्यात आले. तेथे आरोपी विजय याने त्याच्या अन्य 4 साथीदारांना बोलवून घेतले. सर्वांनी संगनमत करून फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत दोघांकडील मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच मोबाईलमधील फोनपे व गुगल पेचा पासवर्ड जबरदस्तीने घेत पैसे लाटले. आरोपींनी ऑनलाईन व्यवहाराद्वारे 19,000 रुपये काढून घेतले. तसेच 2 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 59,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आरोपींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.